सरपंच जनतेतनं निवडून आलेलं आहे, तर काम जनतेसाठी करावं. त्यांनी कंपनीसाठी काम करू नये. तुमचं प्रोफेशनल लाईफ साईडला ठेवावं आणि आता तुम्ही लोकांसाठी कामाला 5 वर्ष या पदावर बसलेले आहात, तर तुम्ही लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या जाणून घ्याव्या आणि त्याच्यासाठी पाठिंबा तुमचा असायला हवा हे 5 वर्ष तरी. त्यानंतर तुम्हाला जी भूमिका घ्यायची आहे ते तुम्ही घेऊ शकता, पण आता ज्या पदावर आहात त्या पदावर असताना तुम्ही लोकांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार. मी आता तांबाटी गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 तारखेला सुधाकर शेठ घारे यांच्या माध्यमातून गोदरेज कंपनीवर जे मोठं जे आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी मी आज कव्हर करायला आलेलो आहे. आणि ग्रामस्थांची मागणी होती विशेषतः की दादा आमच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या. ज्या ठिकाणी ही गोदरेज कंपनी उभारली गेलेली आहे ज्यांच्या जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत ते सगळे शेतकऱ्यांची ही सगळी मुलं आहेत. प्रामुख्याने यातलं कोणी बाहेरचं नाही आहे, सगळे तांबाटीकर आहेत, गोरठणकर आहेत, सगळे आपलीच पोरं आहेत. हा ग्राउंड रिपोर्ट आहे. कालपर्यंत मी बोलतोय, अनेक लोक बाहेरचे बोलतात, परंतु कंपनी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तांबाटीमध्ये आज आपण हे सगळं हा सेगमेंट शूट करतोय. आणि आज माझ्यासोबत इतकी सगळी मुलं आहेत, आपण एकेकाशी बोलून घेऊया आणि मग सगळ्या व्यथा त्यांच्या का आहेत ते आपण जाणून घेतोय. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक सांगू इच्छितो की गेल्या 2-3 दिवसापूर्वी काही स्थानिक लोकांनी अशा वल्गना केल्या की जे आता म्हणजे जे आंदोलन होते सुधाभाऊ घारे यांचं स्थानिकांच्या रोजगारासंदर्भाचे आंदोलन होते, त्या संदर्भामध्ये काही स्थानिक लोक आमची यांनी जाऊन कंपनीला आमचा पाठिंबा आहे, स्थानिकांचा पाठिंबा आहे अशा वल्गना केल्या. परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. जर ते स्थानिक आहेत तर मग आम्ही काय बाहेरून आलेलो आहेत का? आम्ही इथे सगळे जे तरुण उभे आहोत हे सगळे स्थानिकच आहेत ना. तर पहिली गोष्ट म्हणजे मी या गोष्ट सांगू इच्छितो की हा जो आंदोलन आहे तो कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही आहे. दुसरी गोष्ट, हे आंदोलन कुठल्याही ठेकेदाराच्या विरोधातलं आंदोलन नाही आहे. हे आंदोलन आहे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे, कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे आणि ह्या कामगारांबद्दलचा हे आंदोलन आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे ना, या तालुक्यामध्ये एवढा मोठा कारखाना, हा जवळजवळ 300 ते 400 एकरमध्ये पसरलेला हा कारखाना इथे आहे. त्यांचे 2-2 प्लांट आपल्या इथे आहेत आणि किती मुलं आपली या परिसरामधली कायमस्वरूपी झालेली आहेत. आणि जी मुलं आहेत ती कंत्राटी कामगार म्हणून काम करतायत. 12 ते 15 हजार रुपयामध्ये ते लोक काम करतायत. आज मला सांगा, आजच्या या काळामध्ये, या महागाईच्या काळामध्ये 12-15 हजारामध्ये मुलांना खरंच शक्य आहे का त्यांचं घर चालवणं? आज 2,000 ना 1,000 आणि 2,000 रुपये त्यांना लाईट बिल येते, 4 ना 5 हजार रुपये त्यांना घर भाडं भरायला लागते. त्याची पोरांनी शिक्षण कशी करायची, काय करायची? परिणामी तो काय करणार? 12-15 हजारात त्याचं घर चालणार नाही. मग तो काय करणार? 5 ना 10% लोकांकडे व्याजाने पैसे उचलणार आणि कर्जबाजारी होणार. ही परिस्थिती आज ओढवलेली आहे. आणि एवढा मोठा कारखाना असताना स्थानिकांना अजिबात इथे हाताच्या पोटावर बोलणे इतकीच पोरं फक्त स्थानिक इथे कायमस्वरूपी झालेली आहेत. आणि चांगला मुद्दा आहे ना, आणि या चांगल्या कामासाठी आमचं सगळ्यांचं समर्थन आहे. आज मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आपण शेतकरी आत्महत्या ऐकलेल्या आहेत, पण माझा हा तालुका, खालापूर तालुका, हा पहिला तालुका बनू नये की ज्याच्यामध्ये कामगार आत्महत्या होईल. आज कामगार इतके प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. आज आपल्या ह्याच्यावर तरुणांच्या व्यसनांचं प्रमाण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. डिप्रेशनमुळे आज कर्जबाजारी झालेले आहेत तरुण. आणि हे कामगार उद्या भविष्यात जाऊन कुठेही आत्महत्या करू नये, इथपर्यंत या टोकाला जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. आणि ह्या आंदोलनाला, जे होणाऱ्या आंदोलनाला आमच्या सगळे स्थानिक म्हणून पूर्ण तांबाटी ग्रामपंचायत असेल, वडवळ ग्रामपंचायत सगळ्या गावांमधून स्थानिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. सरपंच किंवा कोण बोलले असतील का कायापलट झालाय, तर कायापलटचा अर्थ काय होतो? आमच्या माहितीनुसार असा कायापलट झालेला आहे का आपल्या गावातल्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल झाले, विनाकारण त्यांना जेलमध्ये बसावं लागले, सुट्टी नसताना त्यांना कामधंदा हातातून त्यांच्या गेला. आज त्यांच्या गाड्या वगैरे सगळ्या बाहेर आल्या आणि त्या बदल्यात बाहेरचे खारघर, पनवेल, वाशीचे लोक तिथं उद्योग करतायत. हा कायापलट झालाय का? हा मला प्रश्न विचारायचा आहे त्यांना, ज्यांनी हे उद्गार केले असतील त्यांना. दुसरा विषय, गोदरेजनी ज्यांच्या जागा बळकावलेल्या आहेत पोलीस प्रोटेक्शन घेऊन, आज कंपनीतली काहीच कामगार लोक या आंदोलनात सहभागी व्हायला बघत असतील तर त्यांना फोन करून बोलून धमकावला जातोय. तर हे योग्य आहे का? कंपनी खरंच योग्य त्यांची बाजू असती तर आज त्या आंदोलनाला विरोध का करतायत?
आंदोलन म्हणजे काय, उद्या काय आंदोलन झाल्यावर काय कंपनी बंद होणार नाहीये. आंदोलन हा एक गोरगरिबांचा एक लढा देण्याचं एक साधन आहे. तर त्यासाठी कोणतरी एक आज उठाव करत आहे, तर त्याला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आज आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आज आम्हाला सुधाभाऊ घारे यांचा नेतृत्व मान्य केलेलं आम्ही त्यामुळे आम्ही 100% त्यांना पाठिंबा देत आहोत. तर 100-200 नाही तर 500 लोकांचा समूह घेऊन आम्ही त्यामध्ये सहभागी होणार आहे. नाही बघा, आता आपल्याकडं जी गोदरेज कंपनी आलेली आहे ती कंपनी तशी बोलली तर चांगली नावानी आहे, पण तिथं जे अधिकारी बसलेले आहेत त्यांनी त्या कंपनीकडे लक्ष नाही दिले. त्यांनी जो आपल्या कामगारांवरती जो हे केलेलं आहे म्हणजे अन्याय केलेला आहे तो चुकीचा आहे. भाऊंनी जो मुद्दा उचललेला आहे का आपल्या ग्रामपंचायतीतले खालापूर तालुक्यातले कर्जत तालुक्यातले प्रथम जो कामगार आहे ते परमनंट झाले पाहिजेत, तर तो मुद्दा काही चुकीचा नाहीये. पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे तिथले त्यांच्या पोटाला कुठेतरी कैची लागल म्हणून त्यांनी आपल्या या आंदोलनाला विरोध केलेला आहे. तर त्यांना मी एकच त्यांना सांगतो का तुम्ही जरी किती 10, 15, 20, 100 लोक जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल तरी आम्ही सगळे ग्रामस्थ, तांबाटी ग्रामस्थ असतील, वाडी असेल, खिरकिंडी असेल, पूर्ण ग्रामपंचायत तांबाटी ही भाऊच्याच ह्याच्यामध्ये आहे, समर्थन पाठिंबा आहे. पण तांबाटी तू म्हणला की स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळेल भाऊला इथून? 100% भेटणार, 100% सगळे लोक आहेत. बघा आता हे दुसऱ्या पक्षाचे लोक आहेत ते सुद्धा भाऊंना पाठिंबा देणार. त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या का भाऊंना किती इथं प्रतिसाद भेटणार आहे ते. मला सांगा पाटील, तुमची जमीन ह्याच्यात गेलेली आहे, हो तुमच्या सगळ्या फॅमिलीची जमीन गेलेली आहे, काय रोजगार मिळाला का? काय काय परिस्थिती, काय सांगा जरा, काय व्यथा आहे? मी थोडस याच्यात विस्तृत बोलू इच्छितो. गोदरेज कंपनीमध्ये आमची जागा गेली नव्हती, ती गेली होती रिलायन्स सिलिकॉन मध्ये. परंतु रिलायन्स सिलिकॉन ही कंपनी काही उभी राहिली नाही. त्याच्यानंतर फक्त मालक बदलले, फक्त जागा तशीच होती. आता त्या जागेमध्ये प्रत्यक्षात गोदरेजनी काम चालू केलं. ज्या वेळेला काम चालू झालं तेव्हा आम्ही ॲज अ शेतकरी, मूळ शेतकरी म्हणून आम्ही तिथे गेलेलो. आम्हाला काहीतरी छोटंसं आमच्या ऐपतीप्रमाणे काम द्या. परंतु तिथल्या मॅनेजमेंटने आम्हाला फक्त वेटिंगला थांबा, तुम्हाला आम्ही नंतर काम देऊ. आजवर आम्हाला कुठलीच कामं त्यांनी दिले नाही. आमचं तिथे जवळजवळ 32 एकर जागा त्यावेळेला गेलेली होती. परंतु कंपनीने आम्हाला कुठलंही काम देणार, फक्त आश्वासन दिलं. मला असं वाटतं गोदरेज ही कंपनी खूप चांगली आहे, परंतु तिथे जी मॅनेजमेंट आहे किंवा त्यांचे जे काम बघणारी लोक आहेत ही कदाचित चुकीची आहेत, म्हणून आम्हाला तिथं काम मिळालं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आता जे आंदोलन होणार आहे सुधाकर घारे यांच्या माध्यमातून, आम्ही सुद्धा भाऊंना पण ही आमची व्यथा मांडलेली आहे. ते बोलले आपण नक्कीच काहीतरी याच्यावर मार्ग काढू आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही ग्रामस्थ शिवाय आम्ही मूळ शेतकरी म्हणून सहभागी मोठ्या संख्येने होणार आहोत. परिस्थिती तर कारखाने येऊन 8 ते 10 वर्ष झालीत. सुरुवातीला मी त्याचा साक्षीदार आहे. मी नुकतीच माझी डिग्री झाली होती, त्यानंतर गोदरेज कारखाना इथं आपल्या इथं आलेला. तर त्यानंतर त्यांनी भरपूर वेळा ग्रामपंचायतमधून बंच भरून फाईल भरून बायोडाटा मुलांचे घेऊन गेले. पण त्याच्यावर आज जरी प्रश्न मी विचारला त्यांना, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आज सुद्धा ते लोक आहेत मॅनेजमेंटचे, मी त्यांना आज जरी तो प्रश्न विचारला ते एकच उत्तर देतात, अजून हेड ऑफिसवरून काही उत्तर आलेलं नाही आहे. हेड ऑफिसवरून अजून ती प्रोसेस चालू आहे, अजून त्याचे छाननी चालू आहे अर्जांची, त्यानंतर तुम्हाला तिथे नोकरी मिळेल. पण आता 10 वर्ष झालीत, अजून सुशिक्षित लोकांना सुद्धा नोकरी मिळालेली नाही. त्यांचा क्रायटेरिया आहे 10वी फेल 12वी फेल. म्हणजे तुम्हाला कंपनी पेरोलवर घ्यायचं नाहीये, तुम्हाला फक्त तुमची एक अट गव्हर्नमेंटची जी आहे की आम्ही 70% 80% लोकल भरती केलेली आहे, ती फक्त पूर्तता करायसाठी त्यांनी 10वी नापास 12वी नापास ही मुले कॉन्ट्रॅक्टमध्ये घेऊन, आणि जे आता कोणी बोलत असतील जे लोक गेले कॉन्ट्रॅक्टर भेटायला की आम्ही कंपनीच्या बाजूने आहेत, तर तुम्ही तुमचं काम करा, ते तुमच्या पोटासाठी तुम्ही करताय, तुम्ही तुमचं काम करा. पण जे लोक आपल्या पोटासाठी इथे आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यांना कॉल करून, त्यांना धमकावून, त्यांना दबाव आणून त्यांचं पाय खेचण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. आणि जे काही चर्चा लोक आज इथे व्हॉट्सअप ग्रुप दरम्यान करतात, त्याचे स्क्रीनशॉट मॅनेजमेंटला शेअर करतात, ते एवढ्या खालच्या दराला जाऊ नका. ही सगळी आपलीच मुलं आहेत, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी एक माणूस जर प्रयत्न करतोय सुधाकर भाऊ घारे, त्याचा काही इथे स्वार्थ नाहीये, त्याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा हाऊस नाहीये, अजूनपर्यंत तरी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नाही. मला पर्सनली बोलून तो बोलला की तर मी 2 मिनिटात मला कॉन्ट्रॅक्ट घेता येईल, पण मला त्याच्यात हाऊस नाही कॉन्ट्रॅक्ट घ्यायची, मला लोकांची कामं झाली पाहिजेत. तर इथे आता सगळ्या पक्षाची मुलं जी एकत्र झाली ती काय कोणत्या पक्षाच्या नेत्याला सपोर्ट करण्यासाठी तर नाही आहेत,
ते फक्त स्वतःच्या भविष्यासाठी आलेले आहेत, तर त्याचा फक्त सन्मान करावा. आणि जे लोक उलट अफवा पसरवत आहेत त्यांनी तसं काही करू नये. हे लोकांच्या भविष्यासाठी आहे, ग्रामपंचायतच्या भविष्यासाठी आहे. आणि जर लोक बोलतात की कंपनी CSR फंड देते आणि तुमच्या गावामध्ये विकास करते, तर CSR फंड देण्याचं ते त्यांचा गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे करतात. ते काय आपल्यावर उपकार करत नाहीयेत. ते त्यांचं टॅक्स वाचवतात, GST वाचवतात. त्या प्रोसेसमध्ये हा त्यांचा CSR फंड आपल्याला भेटतो, सगळ्या कंपन्यांचा भेटतो. पब्लिक सेक्टर कंपनी आहे, त्याच्यामुळे हे त्यांना करावंच लागतं दाखवायला. तर त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा करत नाहीये. ते एक्स्ट्रा कधी कराल तुम्ही, जेव्हा प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक मुलगा इथे आपल्या पायावर उभा राहील आणि तो त्याच्या तोंडातून बोलेल की गोदरेज कंपनीने माझ्यासाठी केलंय, तेव्हा त्यांनी असं समजावं की आमच्याकडून इथं लोकांचं भलं झालंय. कंपनी आली त्यावेळेस गावाची मिटिंग लावली गेली. आमच्या गावात मिटिंग लावल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं सगळ्यांना उद्योगधंदे मिळतील. जे उद्योगधंदे करतात त्यांना धंदे मिळतील, जे नोकरी करतील त्यांना त्यांच्या ग्रेड प्रमाणे त्यांना नोकरी दिली जाईल. त्यानंतर त्यांना काही मिळालं नाही आतापर्यंत. दुसरा विषय असा की ज्यावेळेस गोदरेज कंपनी आली त्यावेळेस त्यांची जी गेटची जागा जी आहे ती गुडचरणमध्ये आहे. तांबाटी ग्रुप म्हणून तांबाटीच्या गुडचरणीमध्ये जागा आहे ती. त्यावेळेस त्यांना ठराव पाहिजे होता. त्यावेळेस आमची ग्रामसभा लावली गेली बहुमतानी तांबाटी येथे ऑफिसमध्ये. त्यानंतर आमच्याकडनं बहुमतांनी ठराव सुद्धा घेतला. तेव्हा सुद्धा आम्हाला सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना काम धंदे मिळतील, कोणाला नोकऱ्या मिळतील. तसं काही घडलेलं नाही, अद्याप तर घडलेलं नाहीये. आणि ज्यांनी की कामं मिळवली ती त्यांच्या काय कोणत्या भावाला मिळवणार माहिती नाहीयेत. पण इथं जी कामं दिली जातात ही मेरिट होऊन येतात. काय कोण काय करत असेल वेगळ्या मार्गाने ते आम्हाला माहिती नाहीये. पण ज्यांना जी मिळाली त्यांना काही कोणी कंपनीने उपार केलेले नाहीयेत. त्यांचा ते हक्क आहे, त्यांच्या हक्काचं काम त्यांना मिळालेलं आहे. तर तसं हक्काचं काम बाकी लोकांना मिळावा हे आम्हाला वाटतं. बाकी लोकांना काम धंदे मिळावा, किंवा जी आमची मुलं कामाला जातात, जी कोणी शिकलेली असतील, सगळी तर शिकलेली नसतील, पण जी पण असतील नोकरी करत असतील त्यांना परमनंट करून घ्यावं कंपनीने. आज आमच्याकडले एवढे लोक आहेत, त्यांनी जायचं कुठं? आमच्याकडे अपेक्षा आहेत ना. एवढी मोठी कंपनी आली, आम्ही कंपनीला सहकार्य केलं आणि तुम्ही आम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही तुम्हाला कामावरती घेऊ, तुम्हाला उद्योगधंदे देऊ, त्या गोष्टीने बघणार ना. आज त्या मॅनेजर जे आहेत त्यांना सांगितलं काय, आमचेच काही लोक सांगतात, आपलीच लोक सांगतात काहीतरी की हा गुंड आहे किंवा हा चुकीचा वागतो किंवा हा वाद करतो, हा लायकीचा नाहीये. त्यांना माहिती होतं का तिथे बघायला आले होते कोणाला? नाही ना. मग त्यांनी न ऐकता त्यांनी पहिले अभ्यासावा सगळं. हा पूर्ण जे हद्द आहे पूर्ण अभ्यासावा, नंतर यांनी निर्णय घ्यावा हे मला वाटतोय. आणि राहिलं CSR फंडाचा विषय, तर कंपनीला देणं ते अनिवार्यच आहे. ते देतात म्हणजे काय आपल्यावरती गावाला काय मोठं काय हे नाही करत येते का, मदत म्हणून कोणाला उचलून धरलंय काय एखादे कुटुंब पोहोचतायत असं नाही करत येते. त्यांना त्यांच्यातून देणं आहे, CSR फंडात देणंच आहे त्यांना अनिवार्य आहे. हे गव्हर्नमेंटच्या कायद्यातून बोलतोय तुम्हाला. कंपनी तर म्हणते आम्ही स्थानिकांना कामं दिलीत, गावकऱ्यांना कामं दिली, त्यांचा विकास केलाय. मोजक्या लोकांना, जिथे 100 लोक असतील ना ते 5 लोकांना कामं दिले असतील. आणि त्यांची पण हालत काय आहे ना, बाहेरच्या लोकांनी येऊन 500 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि आमच्या लोकल लोकांनी जाऊन 50 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि त्यांनाही वरती आणखी दाबून ठेवायचं का, त्यांना काम दिलंय म्हणून. कशासाठी? माझ्या लोकांना सांगणं आहे की तुम्ही 50 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन 10 आणि 20 50 काय कमवत असाल ना तुम्ही, ते चुकीचंच आहे. बाकीचे लोक इथे जाऊन लाखो करोडून कमवून जात असतील, त्यांचं काय? आज एवढ्या इथं बस चालतात, आमच्याकडे ट्रान्सपोर्ट धंदे आमचे नाही का? आम्ही कॅपिबल नाही होत का इथे? आहोत ना. मग आमच्या लोकांना धंदे मिळावा ना. आज बस बाहेर मुंबईवाला येऊन बस धंदा करतोय का करतोय? त्याच्यामध्ये कोण काही लाच खातोय का? तसे धंदे जाणार ना. जर आम्ही मागतो आम्ही कॅपिबल होत, हा आम्ही नसेल ना, आमच्या चूक झाला, तुम्ही आम्हाला कानातून बाहेर काढा, आम्ही जायला तयार आहोत. पण आमचं काही न ऐकता तुम्ही मुंबईला जर व्यवसाय देत असाल आणि त्यांचं ऐकत असाल तर आम्ही करायचं काय? आता जो मुद्दा एवढा चालू आहे, सुधाकर भाऊ गारेंनी जो आंदोलन छेडला आहे, तो स्थानिकांच्या रोजगारासाठी आणि स्थानिक जे कामगार आहेत त्यांसाठी घेतलेला आहे. तर आम्ही सर्व पक्षी आहेत त्यांना पूर्ण आंदोलनाला सपोर्ट करत आहोत. आणि हे जे काय कामगार गावातले आमचे आहेत, जे काम करतायत गोदरेज कंपनीमध्ये, ते कामगार जे भाऊंना सपोर्ट करत आहेत, तर त्यांना आतमधला जो मुजोर अधिकारी जो आहे तो त्या दबाव तंत्र वापरून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही या पाठिंब्याला सपोर्ट करू नका, या आंदोलनाला सपोर्ट करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. नाहीतर नोकरीवरनं काढण्यात येईल किंवा असं XYZ असं दबाव तंत्र वापरलं जातोय. तर हे जे अधिकारी जे बाहेरून आलेले आहेत ते आपल्या स्थानिक कामगारांना ते दाबण्याचा प्रयत्न करणार का प्रत्येक वेळेस, हा प्रश्न तिथे उपस्थित होतो. तर ह्या कामगारांनी मग जायचं कोणाकडे, असं माझं म्हणणं आहे. माझी या माध्यमातून आपल्या या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आणि जेवढे स्थानिक लोक आहेत त्यांच्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, खास करून प्रथम नागरिक, द्वितीय नागरिक आणि सगळे सदस्य,
त्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, कामगारांच्या पाठीशी उभी राहा. कामगार जगला तर गाव जगेल, गाव जगला तर तालुका जगेल, आणि तालुका जगला तर आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. तर त्याच्यामुळे थोड्याशा कुठल्या तरी कामांच्या आमिषाने याच्यामुळे तुम्ही अजिबात हे असं करू नका. कामगारांच्या मागे ठामपणे उभे राहा आणि या आंदोलनाला कुठेही विरोध करू नका, ही माझी कळकळीची विनंती लोकप्रतिनिधींना आहे. पहिली गोष्ट, सरपंच जनतेतनं निवडून आलेलं आहे तर काम जनतेसाठी करावं. त्यांनी कंपनीसाठी काम करू नये. तुमचं प्रोफेशनल लाईफ साईडला ठेवावं. आणि आता तुम्ही लोकांसाठी कामाला 5 वर्ष या पदावर बसलेले आहात, तर तुम्ही लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या जाणून घ्याव्या आणि त्याच्यासाठी पाठिंबा तुमचा असायला हवा हे 5 वर्ष तरी. त्यानंतर तुम्हाला जी भूमिका घ्यायची आहे ते तुम्ही घेऊ शकता, पण आता ज्या पदावर आहात त्या पदावर असताना तुम्ही लोकांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे असं मला वाटतं.